जर आपण तशा ज्ञानी सद्गुरूला शरण गेलो तर आजही देव आपल्याला भेटू शकतो. कारण देव भेटण्याची वस्तू नाही, देवच आपण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देव पाहावयाशी गेलो आणि तेथे देवची होऊन ठेवलो. आपली भक्ती चालली पण आपली प्रपंचातलं मागण्यासाठी चालली आणि देव ती पूर्ण करतो बी. आणि दुःख लागल्यानंतर पुन्हा आपण म्हणतो मी एवढं देव देव केला पण माझ्या पदरात दुःखच आहे. का दुःख आहे तर आपणच मागितलंय ते. आमचे सगळे गाय पुरंदर तुकाराम साधू संत सांगतात काय, संसार दुःख मूळ सोईकडे इंगळ विश्रांती नाही कोटे रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शूनी पाठी लागले वढाळ कौनामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ कौनामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ आंधळ्याशी दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. कारण कसाय संसार दुःखामुळे आणि तो संसार दुःखामुळे. आणि आपण जर संसारातलं जर देवाला मागत असलो तर दुःख मागतो का सुख मागतो? आपल्याला पाहिजे सुख. प्रत्येक जीव धडपडतोय कशासाठी तर सुखासाठी. आणि आपल्याला सुख पाहिजे पण आपण मागतो दुःख, म्हणून आपल्याला ते सुख भेटत नाही. मग सुख कुठे आहे? सुख जे आहे सुख एक हेची ठाई आणि बहुपायी संतांची या मनोनी केला वास आणि नाही नाच ते ठाई. सुख कुठे तर संतांच्या पायावर सुख आहे. आणि पहा ते संतांचं जे सुख आहे ते सुख